राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। दादांच्या जाण्याने त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतच संबंध महाराष्ट्र पोरका झाला, अशी भावना आज महाराष्ट्रात आहे। दादांचं पार्थिव सध्या बारामती मेडिकल कॉलेजमध्ये असून दादांच्या निधनाची बातमी कळताच या परिसरात हजारो कार्यकर्ते नेते दाखल झाले। दादांच्या निधनानंतर राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। बारामतीमध्ये हळूहळू राज्यभरातले नेते कार्यकर्ते दाखल होत आहेत। अजित पवारांचं कुटुंबीय सुद्धा बारामतीत आलेलं असून शरद पवारही पोहोचलेत। पण अजित पवारांचा अपघात झाला तेव्हा कुटुंबीय कुठे होतं? शरद पवारांना ही बातमी केव्हा कळली? दादांच्या अंत्यसंस्काराविषयी काय माहिती आली आहे, पाहूयात या व्हिडिओमधून। बारामतीमध्ये हा विमान अपघात झाल्यानंतर अजित पवारांचा जागीच मृत्यू झाला होता। त्यानंतर त्यांचं पार्थिव बारामती मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलं। त्यावेळी तिथे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार उपस्थित होते। पुढच्या काही मिनिटात तिथे अजित पवारांचे पुत्र जय पवार हे सुद्धा आले। जय पवार यांना बारामती मेडिकल कॉलेजमध्ये आलेलं पाहिल्यानंतर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आक्रोश अनावर झाला। रोहित पवार सुद्धा याच वेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचले। इकडे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत असल्याने खासदार शरद पवार हे प्रतिभा पवार यांच्यासोबत दिल्लीतच त्यांच्या निवासस्थानी होते। जेव्हा अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा ती शरद पवारांना सांगायचं तरी कशी, असा प्रश्न पवार कुटुंबियांसमोर होता। त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी सुरुवातीला शरद पवार यांना देण्यात आली नव्हती, अशी माहिती माध्यमांमध्ये आली आहे। त्यामुळे मेडिकल चेकअपसाठी शरद पवार यांना आधी रुग्णालयात नेण्यात आलं होतं। त्यानंतर शरद पवार यांना घेऊन कुटुंबीय पुन्हा घरी आलं। घरात कुटुंबियांकडून दादांच्या अपघाती निधनाची माहिती पवारांना देण्यात आली। अपघाती निधनाचे वृत्त समजताच शरद पवार बारामतीसाठी रवाना झाले। पवारांसाठी हा मोठा धक्का होता। साधारण 2 वाजण्याच्या दरम्यान शरद पवार हे प्रतिभा पवार यांच्यासोबतच दिल्लीहून बारामतीमध्ये लँड झाले। लँड झाल्यानंतर पवारांनी पहिल्यांदा अपघाताची माहिती घेतली। त्यांनी हेलिकॉप्टरमधून उतरताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांना विचारलं की नेमका अपघात कुठे झाला। तेव्हा उपस्थितांनी सांगितलं की इथून 1 किलोमीटर दूर अंतरावर झाला, कोपऱ्यावर, जिथे रनवे स्टॉप होतो त्याच्या डाव्या बाजूला हा अपघात झाला। यानंतर शरद पवारांनी रनवेबद्दल विचारलं तेव्हा उपस्थितांनी सांगितलं की जिथे रनवे संपतो तिथे खड्डा आहे, जिथे भराव करण्यात आलाय तिथे हा अपघात झाला। शरद पवारांनी ही माहिती घेताच ते आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांना चला म्हणाले आणि नंतर कुठे जायचंय असं विचारताच सहकाऱ्यांनी मेडिकल कॉलेज असं उत्तर दिलं। त्यानंतर लगेचच शरद पवार हे मेडिकल कॉलेजच्या दिशेने गेले। तेव्हा प्रतिभा काकी यांनी त्यांना पुढे जा असं सांगितलं आणि त्या मागे थांबल्या। नंतर सगळं शांतपणे होऊ द्या असं म्हणत प्रतिभा काकी दुसऱ्या गाडीतून रवाना झाल्या। त्यानंतर थोड्याच वेळात शरद पवार आणि काकी रुग्णालयात पोहोचले। हे सगळं घडलं तेव्हा पवार कुटुंबीय हे दिल्लीमध्ये होतं। घटनेची माहिती मिळताच सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार हे दिल्लीमधून निघाले आणि दुपारी 2:15च्या सुमारास ते बारामतीमध्ये पोहोचले। सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना घेऊन आलेलं हेलिकॉप्टर हे रनवे 11वर उतरल्याचं सांगण्यात आलं। त्यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील विमानतळावर उपस्थित होते। त्यांनी सुनेत्रा पवार यांचं सांत्वन केलं। हॉस्पिटल परिसरात पोहोचताच सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अश्रूंचा बांध फुटला। त्यांनी विठ्ठल मनियार यांना पाहिलं आणि त्यांना अश्रू अनावर झाले। त्यानंतर पवार कुटुंबीय आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला पवार हे सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचले। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा हे सुद्धा 2:15च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये पोहोचले। या प्रसंगी सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले होते। दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास माजी मंत्री धनंजय मुंडे हे बारामती मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले। तेव्हा कार्यकर्त्यांनी आणि बारामतीमधल्या नागरिकांनी अजितदादा अमर रहे अशा घोषणा दिल्या। हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या धनंजय मुंडे यांनाही अश्रू आवरता येत नव्हते। त्यानंतर आमदार रोहित पाटील हे सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचले। हसन मुश्रीफ, रुपाली चाकणकर हे सुद्धा रुग्णालय परिसरात होते। बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमली आहे, पण नेते आणि कुटुंबीय सोडून कुणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील हे सुद्धा दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये पोहोचले। भाजप खासदार उदयनराजे हे सुद्धा रुग्णालय परिसरात पोहोचलेत। सध्या माध्यमांमधून जी माहिती समोर येते त्यानुसार अजित पवार यांचं पार्थिव रुग्णालयाच्या मागच्या बाजूने बाहेर नेण्यात आलंय। या सगळ्यात अजित पवार यांच्यावर अंतिम संस्कार कधी होणार याबद्दलची माहिती समोर आली आहे। बारामती विद्याप्रतिष्ठानचे ट्रस्टी किरण गुजर यांनी माहिती दिली आहे की अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असून सकाळी 9 वाजता दादांची अंत्ययात्रा निघणार आहे आणि 11 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर दादांवर अंत्यसंस्कार होतील। याबद्दलचा अंतिम निर्णय पवार कुटुंबियांकडून घेतला जाणार आहे।
दादांच्या निधनानंतर बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेर अजूनही प्रचंड गर्दी असून आत सोडा अशी मागणी करत अनेक कार्यकर्ते दरवाजाजवळ रडत आहेत. पोलीस कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना करतायत, पण कार्यकर्त्यांना शोक अनावर झालाय. त्यामुळे आता बारामतीकडे सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा लागून आहेत, महाराष्ट्राच्या दादांच्या आठवणीत.